पुणे, पिंपरी चिंचवडसह राज्यातील सर्व स्थानिक नियोजन प्राधिकरणांनी सुसज्ज रस्ते आणि सोयी सुविधा असणारे म्हाडाचे लेआउट मंजूर करून त्यानुसार प्रकरण परत्वे एकल किंवा समूह पुनर्विकास करणार। पुणे म्हाडाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती द्यावी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश। पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळांतर्गत सुरू असलेल्या कामांचा मंगळवारी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडून आढावा। या बैठकीला पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव OP गुप्ता, नगर विकास आणि गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, नियोजन विभागाचे सचिव सौरभ विजय, म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे, म्हाडा पुणेचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे आदींची उपस्थिती। पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील नेरे आणि खेड तालुक्यातील रोहकल येथे प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच शिरूर तालुक्यात म्हाडाच्या जागेमध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेण्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना। पाळूगावची कन्या स्वर्गीय अश्विनी केदारी यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून अधिकाधिक मदतीची माजी आमदारांकडून मागणी। माजी आमदार दिलीप मोहिते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाकडे अश्विनीच्या कुटुंबियांना मदतीच्या मागणीचे दिले निवेदन। प्रतिकूल परिस्थितीमध्ये अश्विनी केदारी यांनी पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत महिलांमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवला। तसेच राज्य लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा देऊन शासकीय सेवेत आणखी मोठे यश मिळवण्याच्या उंबरठ्यावर असताना घडली दुर्दैवी घटना। वेताळे येथील श्री सिद्धेश्वर विद्यालयाचे जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन आणि तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत घवघवीत यश। जिल्हा क्रीडा परिषद पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या वतीने पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन येथे झालेल्या जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत सिद्धेश्वर विद्यालय वेताळे भाग शाळा कडधेच्या 14 वर्षाखालील मुलींचा संघ उपविजेता ठरला। बॉल बॅडमिंटन स्पर्धेत संघाची कर्णधार प्रांजल बोंबले, उपकर्णधार ओवी बोंबले आणि ज्ञानेश्वरी बोंबले यांनी उत्तम खेळ केला। तर सोनम बोंबले, सोनल टोके, ईश्वरी गुरव, ईश्वरी बोंबले, अदिती गोपाळे आणि आर्या बोंबले यांचा संघात सहभाग। कडूस येथे झालेल्या तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री सिद्धेश्वर विद्यालयाच्या 14 वर्षाखालील मुलींच्या संघाने पटकावले विजेतेपद। नैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून कृत्रिम वाळू निर्मितीचे शासनाचे धोरण लागू करण्यात आले असून जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांच्या मागणी पुरवठा तुटवड्याचा विचार करता कृत्रिम वाळू निर्मितीला प्राधान्य। कृत्रिम वाळू निर्मितीसाठी अधिकाधिक व्यावसायिकांनी नोंदणीसाठी पुढे येण्याचं जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचं आवाहन। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात कृत्रिम वाळू धोरण आणि अंमलबजावणी कार्यशाळेत मंगळवारी 200 इच्छुक व्यावसायिकांचा सहभाग। यावेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, शारिया इन्फोटेकचे पदाधिकारी, पर्यावरण सल्लागार, प्रायव्हेट टेकचे प्रतिनिधी, खानपट्टा धारक, क्रशर धारक मोठ्या संख्येने उपस्थित। आळंदीतील इंद्रायणी नदी घाटावर वास्तव्य करण्यावरून ओळखीच्या तरुणाने एकाला धमकावत लाकडी दांडक्याने केली बेदम मारहाण। मारहाणीत चेहरा आणि पायावर गंभीर दुखापत। आळंदी पोलीस ठाण्यात 25 वर्षीय नाऱ्या उर्फ नारायण भानुदास गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल। आळंदी घाटावर वास्तव्यास असलेले फिर्यादी राजेश अशोक होनपट्टे गंभीर जखमी। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।